Welcome students. In the previous lecture, we have studied that transverse light, that means light wave, can be polarized, but longitudinal wave, that means sound wave, cannot be polarized. Students, in this video lecture, we will study intensity about the plane polarized light and unpolarized light, and Malu's law in case of polarization of a light. Students, here we observe that this is the representation of a unpolarized light, and these are the vibrations of the electric field vectors which are in all possible directions, and these vibrations are in the xy plane. That means these vibrations are in the plane of the paper. सपोज ही जर व्हायब्रेशन तुम्हाला YZ प्लेन मध्ये जर घ्यायची असतील तर तुम्हाला ते अशा प्रकारे घेता येते. These vibrations of the electric field vibrations are in the YZ plane. Okay, and in this image we also observe that this is the polarizer, and axis of the polarizer is a vertical axis. Okay, and this is the direction of propagation of a wave which is perpendicular to the YZ plane. Then we know that this is the equation of a wave, where E is the magnitude of the electric field vector. E equal to E0 sin kx minus omega t, where E0 is the amplitude of these electric field vibrations. Amplitude of these electric field vibrations. K and omega are the constants, and x is the displacement of this wave in time t. Okay, this is the equation of this unpolarized wave, and this is the magnitude of this unpolarized wave. Okay, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन फारसं तुम्हाला लागणार नाही, मात्र यातला E0 हा जो कंपोनेंट आहे तो कंपोनेंट मात्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. E0 is the amplitude of this electric field vibrations. Okay, then these vertical vibrations passed through the axis, because axis is also vertical, and we observe the plane polarized light at this position. आता तुमच्या लक्षात येईल की सपोज इथं 100 जर व्हायब्रेशन्स असतील तर 100 पैकी तुम्हाला एकच व्हायब्रेशन इथं मिळेल का? तर असं होत नाही. This plane polarized light contains number of vibrations which are vibrated in the vertical plane. Okay, आता हा जो कंपोनेंट आहे इलेक्ट्रिक फील्ड, किंवा हा जो इलेक्ट्रिक फील्डची हे जे टिल्टेड जे व्हायब्रेशन आहे, जे ग्रीन कलरनं या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे, ते जे व्हायब्रेशन जे आहे ते व्हायब्रेशन सुद्धा काय होणार आहे, या ठिकाणी पोलरायझर पर्यंत, पोलॅरॉइड पर्यंत काय होणार आहे, जाऊन पोहोचणार आहे. आता ते कशा प्रकारे पोहोचेल तर इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, इथं पर्यंत ते जाऊन पोहोचेल. हे टिल्टेड जे आहे ते काय झालं, इथं पर्यंत, ह्या पोलॅरॉइड पर्यंत जाऊन पोहोचलं. आता पोलॅरॉइड पर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर पोलॅरॉइड मधून ज्यावेळेस हा जो टिल्टेड जो व्हायब्रेशन जे आहे ती बाहेर पडत असताना त्या टिल्टेड व्हायब्रेशनचा जो व्हर्टिकल कंपोनेंट असेल, जो कंपोनेंट ह्या ऍक्सिसला पॅरलल असेल, तेवढाच कंपोनेंट काय होतो, बाहेर येतो आणि ह्या ठिकाणी येऊन मिळणार आहे. तो कंपोनेंट अशा प्रकारे पास होईल आणि प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये येऊन मिळेल. आता हा कंपोनेंट E0 cos phi का तुम्ही लिहिलेला आहे, तर तुम्हाला त्याचे जे काही एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन ह्या डायग्राम मध्ये इथं दाखवलेलं आहे. आता तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे. हा E0 म्हणजे काय आहे, तर हा टिल्टेड कंपोनेंट आहे. E0 हा कुठं येईल, तर ह्या पोलॅरॉइड पर्यंत येणार आहे, आणि पोलॅरॉइडच्या ठिकाणी आल्यानंतर काय होतं, तर पोलॅरॉइडच्या ठिकाणी आल्यानंतर हा E0 कंपोनेंट 2 रेक्टँग्युलर कंपोनेंट मध्ये स्प्लिट केला जातो, म्हणजे विभागला जातो. आता आणि हे जे दोन स्प्लिटेड जे कंपोनेंट्स जे आहेत ते कशा असतात, परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे E1 प्लस E2 जर घेतला तर तो काय मिळणार आहे तुम्हाला, E0 मिळेल. ओके, आता E1 हा कसा आहे, व्हर्टिकल कंपोनेंट आहे. इथं आल्यानंतर हा जो E0 जो आहे तो E0 हा असा व्हर्टिकल कंपोनेंट, आणि
अशा हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये काय केला जाईल, स्प्लिट केला जाईल. मग आता व्हर्टिकल कंपोनंट कोणता आहे, तर E0 cos phi आहे. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणता आहे, तर E0 sin phi आहे. आता हा E0 cos phi का मिळाला, E0 sin phi का मिळाला, तर तुम्हाला ह्या ठिकाणी आता हे इथं जे इक्वेशन जे काही मिळणार आहे त्या इक्वेशनच्या सहाय्याने तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. हा जो पॅरलोग्राम जर तुम्ही पूर्ण केला तर इथं तुमच्या लक्षात येईल की हा जो अँगल जो आहे तो अँगल कशामधला आहे, E0 आणि हा व्हर्टिकल जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस मधला अँगल फाय आहे. आणि तुम्हाला माहित आहे cos phi म्हणजे काय आहे, तर रेक्टेंग्युलर कंपोनंटच्या बाबतीत तुम्हाला हे घेता येतं. cos phi म्हणजे काय, तर कोणा लगतची बाजू भागिले किंवा कोणा लगतची बाजू डिव्हायडेड बाय इट्स डायगोनल. मग कोणा लगतची बाजू किती आहे, तर E1 आहे. म्हणजे cos phi equal to E1 divided by E0. Okay. Therefore, we can write E1 equal to E0 cos phi. E1 equal to E0 cos phi. Also, we can write sin phi equal to काय येणार, कोणा समोरची बाजू भागिले डायगोनल. तर कोणा समोरची बाजू म्हणजे काय येणार आहे, तर ही बाजू म्हणजेच कोणती, E2 डिव्हायडेड बाय काय येणार आहे, E0 येईल. आणि ह्या म्हणजे sin phi इक्वल टू काय येणार, E2 डिव्हायडेड बाय E0. बट therefore E2 इक्वल टू E0 sin phi ते इथं लिहिलेलं आहे. E2 इक्वल टू E0 sin phi इथं लिहिलेलं आहे. परंतु हा कंपोनंट कसा झाला, हॉरिझॉन्टल कंपोनंट झाला. हा कंपोनंट काय केला जातो, ब्लॉक्ड बाय दी पोलरायझर कडून ब्लॉक केला जातो, थांबवला जातो, तो पुढे पाठवला जात नाही. मग कोणता फक्त कंपोनंट पुढे पाठवला जातो, तर जो कंपोनंट E0 चा जो कंपोनंट हा व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये असेल तेवढाच कंपोनंट काय केला जातो, इथं पुढे पास केला जातो आणि इथं तो तुम्हाला आलेला दिसेल. ओके. देन वी नो दॅट व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ दॅट लाईट. इंटेन्सिटी म्हणजेच काय, तर ही लाईट जी आहे ती लाईट किती प्रकाशमान असेल म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ लाईट. हे कशावरती डिपेंडंट असतं, तर त्या लाईटच्या अँप्लिट्यूड वरती डिपेंडंट असतं. म्हणजे E0 वरती डिपेंडंट असतं. जेवढे अँप्लिट्यूड ग्रेटर असेल तेवढी इंटेन्सिटी त्या लाईटची जास्त असेल, म्हणजे तेवढी ती लाईट प्रखर प्रकाशित असेल. I0 is directly proportional to the E0 square. ओके. इथं कॉन्स्टंट हा कन्सिडर केलेला नाही. I0 इक्वल टू E0 स्क्वेअर. I0 इंटेन्सिटी इक्वल टू स्क्वेअर ऑफ दी अँप्लिट्यूड ऑफ दॅट वेव्ह. ओके. देन जसं आपण इथं घेतलेलं आहे की अनपोलराइज्ड लाईटची इंटेन्सिटी जर E0 असेल तर अनपोलराइज्ड लाईटची अँप्लिट्यूड जर E0 असेल तर इंटेन्सिटी किती येणार, I0 इक्वल टू त्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे E0 स्क्वेअर. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला घेता येईल, इथं प्लेन पोलराइज्ड लाईट जी मिळाली त्या लाईटची इंटेन्सिटी सपोज I1 जर आपण घेतली तर इंटेन्सिटी I1 किती येणार, इथं जी काही अँप्लिट्यूड मिळाली त्या अँप्लिट्यूडचा काय होणार, स्क्वेअर होणार. म्हणजे काय, तर इथं दाखवलेलं आहे I1 इक्वल टू इथं किती मिळेल, तर E0 स्क्वेअर cos स्क्वेअर phi म्हणजे E0 स्क्वेअर cos स्क्वेअर phi. ओके. आता हा जो फाय जो आहे, बट फाय व्हॅरीज फ्रॉम 0 to 180 डिग्री असं इथं का लिहिलेलं आहे, तर आपण जे आता जे बघितलं ते हे एका व्हायब्रेशन बघितलं, व्हायब्रेशन बद्दल बघितलं. जे व्हायब्रेशन कसं आहे, टिल्टेड आहे, या ऍक्सिसला कसं आहे, टिल्टेड आहे. आता दुसरं व्हायब्रेशन आपण घेतलं, हे दुसरं टिल्टेड व्हायब्रेशन घेतलं जे काहीतरी ह्या ऍक्सिसला त्या ह्या व्हायब्रेशनने काहीतरी अँगल केलेला आहे. आता हे व्हायब्रेशन ज्यावेळेस इथं पोहोचेल त्यावेळेस हे व्हायब्रेशन सुद्धा काय होणार, दोन कंपोनंट मध्ये, रेक्टेंग्युलर कंपोनंट मध्ये जसे विभागले दोन कंपोनंट मध्ये, तसे हे व्हायब्रेशन सुद्धा काय होणार, दोन कंपोनंट मध्ये विभागलं जाणार. आणि त्याचा जो व्हर्टिकल जो काही कंपोनंट असेल तो तेवढा काय केला जातो, पास केला जातो. हॉरिझॉन्टल कंपोनंट परत एकदा काय केला जातो, ब्लॉक केला जातो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस प्रत्येक व्हायब्रेशन साठी घडून येणार आहे. म्हणजे प्रत्येक व्हायब्रेशनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा ब्लॉक केला जाईल आणि व्हर्टिकल कंपोनंट जो आहे जो E0 cos phi काय केला जाईल, पास केला जाईल. म्हणजेच फाय हा कुठून कुठपर्यंत व्हॅरी होणार, फ्रॉम 0 to 180 डिग्री. ओके. देअरफॉर आपण इथं म्हटलेलं आहे फाय व्हॅरीज फ्रॉम 0 to 180 डिग्री. बट वी नो दॅट ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ, आपण इथं cos स्क्वेअर phi घेतलेलं आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर phi इज इक्वल टू 1/2. आपण ही जर व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर phi किती येते, 1 डिवायडेड बाय 2.
ही जर व्हॅल्यू जर आपण cos स्क्वेअर फाय ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन मध्ये घातली तर आपल्याला इक्वेशन कशा प्रकारे मिळेल, तर अशा प्रकारे I1 इक्वल टू E0 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. ओके, I1 is the intensity of this plane polarized light, but we know that E0 square is the E0 square is the I0. Therefore, we can put E0 square. E0 square च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, I0 लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारे असे इक्वेशन मिळेल. I1 equal to I0 by 2 is the intensity of this plane polarized light. ओके, म्हणजेच काय, तर अनपोलराइज्ड लाईट जेव्हा पोलॅरॉइड मधून पास केली जाते, फक्त एका पोलॅरॉइड मधून पास केली जाते, त्यावेळेस मिळणारी जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे त्या लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी अनपोलराइज्ड लाईटच्या बरोबर किती होते, निम्मी होते, म्हणजेच हाफ होणार आहे. दॅट मीन्स इंटेन्सिटी ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट reduces by half of the intensity of the unpolarized light. Okay, this is the description of the one place of the polarizer. Suppose that polarizer rotate. Okay, that means axis of the polaroid becomes tilted. हा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस काय झाला, पोलॅरॉइडचा थोडासा तिरका झाला किंवा हा पोलॅरॉइड तुम्ही रोटेट केला, तर इथल्या इंटेन्सिटी मध्ये काय बदल होईल, इथली इंटेन्सिटी मध्ये काय फरक होईल का, तर इथली जी इंटेन्सिटी आहे त्या इथल्या इंटेन्सिटी मध्ये काही फरक होणार नाही. म्हणजेच काय, तर इथली इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी किती राहणार, I0 by 2 राहणार. कारण हा जर ऍक्सिस तुम्ही जर अशा प्रकारे जर टिल्ट केला तर काय होईल, हे टिल्टेड जे व्हायब्रेशन आहे ते आहे तसं संपूर्ण पास होईल आणि बाकीची जी राहिलेली व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशनचा हा जो टिल्टेड कंपोनेंटला पॅरलल असणारा जो ऍक्सिस आहे, पॅरलल असणारी जी व्हायब्रेशन्स आहेत तीच व्हायब्रेशन्स पुढे पाठवली जातील, बाकीची त्याला परपेंडिक्युलर असणारी व्हायब्रेशन्स परत एकदा काय केली जातील, ब्लॉक केली जातील. म्हणजे तुम्ही हा रोटेशन, हा जो पोलॅरॉइड आहे तो पोलॅरॉइड रोटेट जर केला तर इथल्या इंटेन्सिटी मध्ये काही फरक पडत नाही. म्हणजेच ती इंटेन्सिटी किती राहते, तर अनपोलराइज्ड लाईटच्या बरोबर निम्मी किंवा बरोबर हाफ राहणार आहे. स्टुडंट्स, इन धिस इमेज वी स्टडी द मालूस लॉ. मालूस लॉ gives the relation between intensity of this polarized light and intensity of this plane polarized light. Okay, the intensity of polarized light coming from second polarizer or analyzer is directly proportional to the square of cosine of the angle between axis of polarizer and analyzer. म्हणजेच काय, तर या ठिकाणी हा जो पोलरायझर आहे त्या पोलरायझरचा ऍक्सिस आहे व्हर्टिकल ऍक्सिस आणि हा जो सेकंड जो पोलॅरॉइड किंवा पोलरायझर जो आहे त्याचा ऍक्सिस आहे थोडासा टिल्टेड. म्हणजेच काय, हे दोन्ही पोलॅरॉइड एकमेकाला पॅरलल नाही. तर ह्या पोलॅरॉइडच्या ऍक्सिस मध्ये आणि ह्या पोलॅरॉइडच्या ऍक्सिस मध्ये अँगल किती आहे, थीटा एवढा अँगल आहे. तर ही ज्यावेळेस प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे ती प्लेन पोलराइज्ड लाईट ह्या टिल्टेड ऍक्सिस असणाऱ्या पोलॅरॉइड मधून ज्यावेळेस पास केली जाईल त्यावेळेस इथली जी इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी कशी असेल, तर इथं तुम्हाला दिलेलं आहे, द इंटेन्सिटी ऑफ polarized light coming from second polarizer. Okay, the intensity of polarized light coming from second polarizer or analyzer is directly proportional to the square of cosine of angle between axis of polarizer and analyzer. सेकंड पोलरायझरला अनालायझर सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर इथली जी इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी कशी असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी कोसाइन ऑफ दी अँगल
between axis of first Polaroid and axis of second Polaroid. Okay. स्टुडंट्स, पाठीमागच्या पीपीटी मध्ये जो तुम्ही काही मालूस लॉचं जे काही स्टेटमेंट जे स्टडी केलेलं आहे त्याची जी काही प्रूफ आहे ती ह्या इमेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. परत एकदा बघा, मालूस लॉ कोणता आहे तर इंटेन्सिटी ऑफ द प्लेन पोलराइज्ड लाइट, इंटेन्सिटी ऑफ द प्लेन पोलराइज्ड लाइट कमिंग फ्रॉम द analyzer or coming from the second polarizer is directly proportional to the square of the cosine of the angle between axis of the first polarizer and axis of the analyzer or second polarizer. Okay, this is the Malus law and this is the proof of the Malus law. Here we can observe the incident unpolarized light and vibrations of the electric field vibrations are in all possible directions. This is the first polarizer P1 and this is the axis of polarization of the polaroid P1. Okay, then this is the next polarizer or next polaroid and this is the axis of polarization of polaroid P2. म्हणजे पोलॅरिड P2 चा ऍक्सिस कोणता आहे, हा ऍक्सिस आहे आणि ते दुसरी एक व्हर्टिकल लाईन दाखवलेली आहे. ती लाईन म्हणजे कोणती आहे तर पहिल्या पोलॅरिडचा ह्या ठिकाणी ऍक्सिस ह्या डायग्राम मध्ये परत एकदा काय केलेलं आहे दाखवलेलं आहे, कारण तुम्हाला इथे अँगल दाखवता यावा म्हणून. ओके, देन दिस इज द प्लेन पोलराइज्ड लाईट, दिस इज द प्लेन पोलराइज्ड लाईट अँड इट कंटेन्स व्हर्टिकल व्हायब्रेशन्स बिकॉज दिस ऍक्सिस इज व्हर्टिकल and this is the equation of this plane polarized light. This is the equation of the plane polarized wave. That means E1 equal to J E10 sin kx minus omega t, where J is the unit vector along the y-axis. कारण हे y-axis मध्ये काय आहेत, व्हायब्रेशन्स आहेत किंवा व्हर्टिकल डायरेक्शन्स मध्ये व्हायब्रेशन्स आहेत, म्हणून इथे युनिट वेक्टर कोणता घेतलेला आहे, J घेतलेला आहे. ओके, हे 11वी मध्ये तुम्हाला झालेले, 11th स्टँडर्ड मध्ये हे झालेलं आहे. देन E10 इज द एम्प्लिट्यूड ऑफ दिस प्लेन पोलराइज्ड वेव्ह. प्लेन पोलराइज्ड वेव्ह ची किती एम्प्लिट्यूड आहे, E10 ही एम्प्लिट्यूड आहे. अँड साइन ऑफ kx मायनस ओमेगा टी, वेअर k and omega are the constant and x is the displacement at time t of the wave. Okay, then here we observe that intensity of this plane polarized light is given by the equation I1 equal to E10 square. म्हणजेच काय तर इंटेन्सिटी ही कशी कॅल्क्युलेट केली जाते तर त्या वेव्हची जे एम्प्लिट्यूड असेल त्या एम्प्लिट्यूडच्या स्क्वेअर घेतला जातो, म्हणजेच काय त्या वेव्हची तुम्हाला काय मिळते, इंटेन्सिटी मिळते. ओके, then when this wave incident on the second polaroid or analyzer whose axis makes some angle with the axis of the first polaroid. Okay, ह्या पोलराइडच्या ऍक्सिसची ह्या सेकंड पोलराइडच्या ऍक्सिसने किती अँगल केलेला आहे, थीटा आहे. म्हणजे हा जो काही पोलराइड सेकंड पोलराइड जो आहे तो व्हर्टिकल नाही किंवा त्याचा ऍक्सिस उभा नाही, तर तो कसा आहे, थोडा टिल्टेड आहे, थोड्या तिरक्या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे ही जी व्हायब्रेशन जी आहेत ती व्हायब्रेशन्स इथं आल्यानंतर ती व्हायब्रेशन्स आहे तशी पुढे पाठवली जाणार नाहीत, कारण हा ऍक्सिस कसा आहे, थोडासा तिरका आहे. तर त्याचा एखादा कॉम्पोनंट काय केला जाईल किंवा त्याचा ह्या डायरेक्शन मधला जो कॉम्पोनंट आहे E10चा, ह्या डायरेक्शन मधला असणारा कॉम्पोनंट फक्त पुढे पाठवलं जाईल आणि त्याला परपेंडिक्युलर असणारा कॉम्पोनंट काय केला जाईल, अडवला जाईल. हे ह्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, इथं दाखवलेलं आहे. हा E10 काय आहे, इन्सिडेंट होणारा कॉम्पोनंट आहे. E10 हा ह्या सेकंड पोलराइड वरती इन्सिडेंट होणारा व्हर्टिकल हा काय आहे, कॉम्पोनंट आहे. आता हा जो कॉम्पोनंट आहे किंवा हा जो काही इलेक्ट्रिक फील्डची काय व्हायब्रेशन्स आहेत E10, ती इथं आल्यानंतर काय होतात तर स्प्लिट होतात, म्हणजे रिझॉल्व्ह होतात, म्हणजे त्याचं दोन भागामध्ये विभाजन होतं. कोणकोणत्या दोन भागामध्ये तर ह्या एका डायरेक्शन मध्ये विभाजन होईल आणि दुसऱ्या डायरेक्शन मध्ये विभाजन होईल. अँड दीज टू
components are perpendicular to each other. म्हणजे या दोन्ही मधला अँगल किती आहे तर 90 डिग्री आहे. म्हणजे इथेन is divided or splitted into two components which are perpendicular to each other. आता हा जो कॉम्पोनंट कोणा लगतची जी बाजू आहे ती किती असणार आहे नेहमीप्रमाणे इथेन कॉस थिटा. हे तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करून दिले. हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर हा जो अँगल जो आहे तो अँगल किती आहे हा जर आपण पॅरलोग्राम जर ड्रॉ केला तर अशा प्रकारे तुम्हाला पॅरलोग्राम मिळेल. हा जो अँगल आहे तो किती आहे 90 डिग्री आहे. ओके, म्हणजेच काय तुम्हाला घेता येईल कॉस थिटा इक्वल टू ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय डायगोनल. ओके, आता ऍडजसंट साइड किती आहे किंवा ऍडजसंट साइड तुम्हाला काढायची आहे म्हणजे ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, डिवाइडेड बाय डायगोनल म्हणजे किती येणार इथे म्हणजे कॉस थिटा इक्वल टू परत काय लिहिता येईल ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय इथे. देअरफॉर ऍडजसंट साइड इक्वल टू काय म्हणजे इथेन कॉस थिटा जे इथं लिहिलेले आहे म्हणजे हा जो कॉम्पोनंट आहे जर टिल्टेड कॉम्पोनंट इथेन कॉस थिटा म्हणजेच हा इथेन जो आहे तो इथं आल्यानंतर त्याचे दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्युशन होतं. त्यातला हा जो कॉम्पोनंट आहे किंवा हा जो काही कॉम्पोनंट आहे तो कॉम्पोनंट म्हणजे हा आहे. म्हणजे ह्या इथेनचा हा कॉम्पोनंट जो आहे तो कॉम्पोनंट कोणता आहे ह्या ऍक्सिस वरती असणारा कॉम्पोनंट कोणता आहे इथेन कॉस थिटा म्हणजेच आणि इकडचा कोणता आहे इथेन साइन थिटा आहे. म्हणजेच हा इथेन इथं आल्यानंतर इथेन कॉस थिटा फक्त ह्या पोलॅरॉइड मधून पुढे पास केला जाईल कारण त्याचा ऍक्सिस जो आहे तो ऍक्सिस हा अशा डायरेक्शन मध्ये आहे आणि दुसरा जो इथेन साइन थिटा आहे तो ब्लॉक केला जाईल किंवा अडवला जाईल. हा पुढे इथे येणार आहे म्हणजे हा कोणता कॉम्पोनंट असेल आता इथेन कॉस थिटा असेल. इथेन कॉस थिटा ही काय आहे तर इथं जी वेव्ह जी आहे प्लेन पोलराइज्ड जी वेव्ह आहे त्याची काय आहे अँप्लिट्यूड आहे. मग जशी आपण इथं ह्या ठिकाणी इथली इंटेन्सिटी जी आहे ती ज्याप्रमाणे इथल्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर घेतली त्याचप्रमाणे इथली इंटेन्सिटी किती घेणार I2 इंटेन्सिटी किती घेणार तर इथल्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर घेणार आहात म्हणजे किती I2 इक्वल टू E10 स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थीटा. ओके, बट E10 स्क्वेअर इक्वल टू इथं लिहिलेलं आहे E10 स्क्वेअर इक्वल टू I1. E10 स्क्वेअर इक्वल टू I1 जर ही जर व्हॅल्यू इथं I1 जर घातली तर काय मिळणार I2 इक्वल टू I1 cos square theta. I2 equal to I1 cos square theta. But I1 is constant and it does not depend upon theta. आणि I1 हा कॉन्स्टंट आहे थीटा वरती अवलंबून असत नाही. कारण इथं तुमच्या लक्षात येईल ही I1 हा काय आहे इथल्या प्लेन पोलराइज्ड लाईटची काय इंटेन्सिटी आहे. ती इंटेन्सिटी इथल्या थीटावरती अवलंबून असणार नाही. इथली इंटेन्सिटी मात्र इथल्या थीटावरती अवलंबून असेल. ओके, मात्र इथली इंटेन्सिटी ह्या थीटावरती अवलंबून असणार नाही. म्हणजेच I1 जो आहे तो I1 हा थीटावरती अवलंबून आहे का तर नाही. म्हणजेच काय होणार तर थीटा I1 जर थीटाशी कंपेअर केला तर काय होणार आहे थीटाला कन्सिडर जर केलं तर I1 हा कसा येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे. म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात इक्वॅलिटी साइन आणि I1 हा कॉन्स्टंट जर आपण काढून टाकलं तर त्याच्यासाठी प्रोपोर्शनॅलिटी साइन येतं तुम्हाला माहित आहे म्हणून काय लिहिणार आहात I2 cos square theta. ओके, and this is the Malus law. म्हणजेच काय intensity of the plane polarized light which is coming from the analyzer is directly proportional to the square of the cosine of the angle between axis of analyzer and axis of polarizer. Okay, this is the Malus law. Then here we can also observe that if theta is 0 degree, okay, if theta is 0, इथं जर समजा थीटाची जर व्हॅल्यू 0 घातली तर इथे इक्वेशन काय मिळते cos 0 we know that cos 0 equal to 1 झालेलं आहे तुम्हाला हे 11वी मध्ये. cos 0 हा किती असतो 1 असतो. sin 0 0 असतो. ओके, आणि cos 0 किती असतो 1 असतो. म्हणजे काय येणार इथं I2 इक्वल टू किती येणार आहे 1. I2 इक्वल टू 1. आता इथं हे तुम्हाला समजावून सांगता येईल. थीटा जर 0 असेल तर हा जो ऍक्सिस आहे तो कसा होणार व्हर्टिकल होणार. म्हणजेच ह्या पोलराइडचा थीटा जर 0 झाला तर ह्या पोलराइडचा ऍक्सिस सुद्धा व्हर्टिकल आणि ह्या पोलराइडचा ऍक्सिस सुद्धा व्हर्टिकल. म्हणजेच काय दोन्ही ऍक्सिस कसे झाले एकमेकाला पॅरलल. म्हणजे इथं जेवढी लाईटची अँप्लिट्यूड असेल तेवढीच इथं लाईटची अँप्लिट्यूड असेल. म्हणजेच लाईटची इथं जेवढी इंटेन्सिटी असेल तेवढीच लाईटची इथं इंटेन्सिटी असेल. म्हणजेच काय तर थीटा 0 असताना
इथं आहे तशी वेव्ह काय केली जाते, पास केली जाते. हे आपण अगोदरचा जो व्हिडिओ जो पाहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. ओके, तर थिटा जर 0 असेल, दोन्ही ऍक्सिस एकमेकाला पॅरलल होणार, I2 आणि I1 मध्ये काही फरक पडणार नाही, आहे तशी वेव्ह इथं पुढे ट्रॅव्हल केली जाईल. ओके, अँड इफ थिटा इज 90 डिग्री, थिटा जर 90 असेल, कॉस 90 हा किती येतो, 0 येतो, तुम्हाला माहित आहे. कॉस 90 हा 0 आला, अँड 0 मल्टिप्लाय एनिथिंग इक्वल टू 0. therefore I2 इक्वल टू 0. I2 किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजेच काय, तर इथली हा जर ऍक्सिस जो आहे, सेकंड पोलॅरिटीचा जो ऍक्सिस आहे, तो जर पूर्णपणे जर तुम्ही हॉरिझॉन्टल घेतला, म्हणजे थिटा किती केला, हा वडवा जाऊन थिटा किती केला, 90, म्हणजे हा ऍक्सिस बरोबर व्हर्टिकल आणि हा ऍक्सिस कसा बरोबर हॉरिझॉन्टल, म्हणजे दोन्ही ऍक्सिस एकमेकाला कशा झाले, बरोबर परपेंडिक्युलर. तर ही जी व्हायब्रेशन जी इथं व्हर्टिकली प्लेन पोलराइज्ड व्हायब्रेशन जी आहेत, ती तर पूर्णपणे काय केली जाणार, ब्लॉक केली जाणार, थांबवली जाणार, कारण ऍक्सिस कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. आणि इथं इंटेन्सिटी तुम्हाला अँप्लिट्यूड मिळणार नाही, म्हणजे इंटेन्सिटी मिळणार नाही, म्हणजे लाईट काय मिळणार, 0 मिळणार. म्हणजे इथं लाईट काय मिळणार, इंटेन्सिटी कशी मिळणार आहे, 0 मिळणार आहे. दिस इज द प्रूफ ऑफ द मॉल्यूस लॉ. ओके.